हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. तर आता संध्याकाळचा टाईम आहे आणि आम्ही आज बनवणार आहे अंडा रोल आणि पाणीपुरी बनवायची आहे मुलांसाठी. सो चला कंटिन्यू करा. सो हे सगळं आता आज ते त्यांच्या तोंडाने सांगणार आहेत काय काय टाकलेलं आहे, तर त्यांनाच विचारूयात आपण. चला, काय काय टाकतात तो त्याच्यात? कांदा. आधी कांदा टाकलाय ना, तेल नाही टाकायचं. कांदा टाकलाय भाजायला, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तो ठेवलाय पीठ मळून मैद्याचं. काय टाकताय हो? शिमला मिरची. ओके ओके, टाकलं गाजर. मुळात नाही पण कोबी पण टाका आता लगेच. कोबी काय टाकलं? नमक. ओके, नमक. ते शिजवायचं थोडंसं. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टाका. ओके, आता अजून थोडा वेळ झाकून ठेवायचं ते हलवून. किती भारी आले. एकदम मस्त आचार्यांनी बनवले. ठेवा. पाणीपुरीसाठी बनवलेला बटाटा आहे. ही धना पावडर आहे. हो. संपली धना पावडर बी आपली. हा आहे मॅगी मसाला. सांगा. मॅगी मसाला आहे. नाव बी दिसतंय तुमच्या हाताचं. दिसतंय. आनंद. चिकन मसाला चव येण्यासाठी है ना. बस झाले एवढा. टाकलेला आहे. आपला मसाला तयार झालेला आहे. साठी आणलेले अंडे. इथे आता अंडे फोडून त्याच्यामध्ये मीठ टाकून ते मिक्स करून ठेवायचं आहे रोटीसाठी. आणि आता मी घेतलेले आहेत रोट्या बनवायला. पीठ मगाशी मळून ठेवलं होतं छान. पिठामध्ये मीठ टाकलं होतं आणि मळून ठेवलं होतं भिजण्यासाठी. आणि आता रोट्या बनवायला घेतलेल्या आहेत. मी लाटणार होते आणि हे शेकणार होते. हे बोलले तू लाटून दे, मी शेकतो म्हणजे पटकन होईल आपलं. त्यामुळे मग इथे मी छान अशी रोटी गोल अशी लाटली होती आणि तव्यावर थोडासा डालडा टाकला आणि मग शेकायला टाकली. हे म्हणजे डालड्यामध्ये छान अशा कडक कडक रोट्या होतात, त्यामुळे मग डालड्यामध्ये आज बनवायचं होतं आम्हाला. सो अशा मी पटपट पटपट रोट्या आम्ही बनवून घेतल्या दोघांनी मिळून. ऑमलेट बनवून घ्यायचं त्याचं आधी. आपण बनवून घेतले ते कच्चं नाही मला आवडत. हा, तशी एक बाजू कच्ची झाली असते ना. यस यस, आलं का? आपल्याला खायचंय ना ते. आलं ध्यानात. त्याला हे लावायचं ना थोडं तेल. आणि एक आहे ना दुसरं आहे का ना आपण का काढलं पलीकडून तुमच्या हेच होतं की हो. काय लावायचं? वरण पिळायचं असतं. सॉस पोरांच्या ह्याला जास्त लावा सॉस. त्यांनाच बनवतो. सॉस कडक केली एवढी पोळ ना. जाऊ दोन, पण रोल केल्याशिवाय खाता पण येणार नाही. तवा 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 नीट. छान आपला रोल आता तयार झालेला आहे. काय टोमॅटो. आता वेगळ्या पद्धतीचा रोल बनवलाय. मग असंच म्हणले होते मी तुम्हाला. पहिला होता तो वेगळा होता, आताचा हा वेगळा. हे तिथंच ठेव म्हणत बाळा, मी तुला एका साईडला सगळं इथं आणून दिलंय किचन वाट्यावर.
तिथंच खायचंय ना आपल्याला हे सगळं परत. रश्मी ऐकलं नाही माझं तर ते तसला केला रे. ओके. मग कधी बी ऐकत जावा बायकोचं. तुझं ऐकून तर वाट लागली. काय 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 तुझं ऐकून तर वाट लागली आयुष्याची. होय का ऐकून हा बघू खाल्ल्यावर कळत. लाल होते जरा. आता काय टाकलं मिओनीज. लावा थोडं मिओनीज अजून. होय. चाललं पलीकडं सगळं नीट लावा. लावा अजून. आता किती लावायचं बाई? सॉस डालो. सॉस जास्त टाकलं तरच लेकरांना गोड लागतं माहिती का ते. हे सॉस छान असं आता रोलला लावले. आता टाकायचा आहे तो मसाला. अख्ख्याच्या माझ्यासाठी कशाला एवढं मिळूनच टाकत माझ्यासाठी मग. बस ना. बस 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 नका डे स्पेशल बनवू मला. तू त्या लेकरांना बनवून दिलं ना म्हणजे ते चटके बसायला लागले हाताला. काय रोल झाला पूर्ण. तुला कसं झालंय? चांगला 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 पण छान म्हणलं असतं तरी चाललं असतं म्हणा. पण जाऊ द्या चला. चांगला तर चांगला. कसा झालाय? चांगला छान झालाय. भरलं का पोट आता? हो भरलं. रोल बनवून झालेत. मुलांना तर बनवतच निम्मे खाल्ले. आता अजून भरपूर आहेत. त्याचा एक राहिलेला आहे तो बनवते. त्यानंतर इकडे बघा हा सगळा पसारा पडलाय. 10,000 रुपये रिटर्न असं येणार नवीन काय आपल्याला. बनवलं की एवढा असं पसारा होतो. आता हे सगळं खाऊन झाल्याच्या नंतर आवरून घ्यायचं आहे मला. आमचा बाकी पण खातो. नाही येत बस खाली. ये पुढे पुढे येतं दाखव. ओके का मस्त झालं. बस झाला. माझ्या रोज दिसले का? नाही किती खातीस? रोल खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही पाणीपुरी पण बनवली आणि पाणीपुरी पण खाल्ली. मग हे सगळं खाऊन झाल्याच्या नंतर मी सगळा किचन ओटा वगैरे क्लीन केला. भांडे वगैरे घासले. सो असा होता आमचा संध्याकाळचा टाईम. चला तर मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.